आपल्यासोबत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे आपण बातचीत करणार. अटीतटीची सगळी लढत एका साईडने बोलली जाते, विरोधक टीका करतायत, कसं तुम्ही बघता? विरोधकांचं काम आहे टीका करणं, पण विरोधक हे विसरतायत की केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये ते सत्ताधारी आहेत. त्यामुळे विरोधकांनी खरं तर उत्तरं देणं गरजेचं आहे की आपण विरोधी पक्षातल्या लोकप्रतिनिधींना किती विकास निधी दिला याचं एक श्वेतपत्रिका आधी समोर काढा. आता जी दुष्काळाची परिस्थिती आहे, धरणांमधला पाणीसाठा कमी होतो आहे, या सगळ्या गोष्टी सोडून आपण फक्त प्रचारामध्ये आणि फक्त तिकीट वाटपामध्ये मग्न आहात. परवासुद्धा आमच्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये बिबट्याचा हल्ला झाला 7 वर्षाच्या मुलावर. या बिबट प्रजनन नियंत्रणाच्या प्रस्तावाचं विरोधकांनी नेमकं काय केलं? कांद्याच्या निर्यातबंदीमुळे आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याचं कंबरडं मोडलं. ही निर्यातबंदी उठावी म्हणून सत्ताधाऱ्यांनी काय पावलं उचलली? त्यामुळे वैयक्तिक अमोल कोल्हेवर टीका करण्यापेक्षा सर्वसामान्य जनतेचं आयुष्य सुसह्य करण्यासाठी तुमच्या हातात सत्ता आहे, तुम्ही काय केलं हे आधी सांगा. अमोल कोल्हेंचे विरोधक आढळराव की अजित पवार? अमोल कोल्हेंचं कोणीही विरोधक नाही. तर अजित पवार की आढळराव? मी दोघांनाही विरोधक मानत नाही. माझ्यासाठी कोणतीही निवडणूक ही विचारांची लढाई असते, ही भूमिकेची लढाई असते. आणि माझी भूमिका ही आदरणीय पवारसाहेबांशी एकनिष्ठ राहण्याची, ज्या सर्वसामान्य शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेनं मला मतांचा आशीर्वाद दिला होता, त्या जनतेशी प्रामाणिक राहण्याची ही माझी भूमिका आहे. जर विरोधकांची भूमिका माझ्याशी सुसंगत नसेल तर हा त्यांचा प्रश्न आहे. मला माझी भूमिका चुकीची वाटत. मी आत्ता सांगितलं की छत्रपती आले की तुतारी वाचते, हे संकेत आहेत? मी जर नॉर्मल डिक्टम आहे तो तुम्हाला सांगितला, कारण ऐतिहासिक भूमिका करतो म्हणून माझ्यावर टीका करतात. म्हणजे गंमत अशी आहे की सिनेस्टार गोविंदा आले तर त्यांचं रेड कार्पेट टाकून स्वागत, आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतोय, तरी माझं स्वागत ज्या शेलक्या विशेषणांनी केलं जातं ते आपण ऐकता. आणि त्यामुळे त्या अनुभवावरून फक्त सांगतो की जेव्हा चित्रपटात, नाटकामध्ये छत्रपतींचं आगमन होतं तेव्हा तुतारी ही वाजते, असं मी एक साधारण विधान केलं. यातून कोणतेही राजकीय संकेत हे आपण काढू नयेत. नाही, नगरला गेले, लंकेंची एंट्री झाली, महाडात तुम्ही स्वतः जाऊन आले, अकलूजला, काय संकेत? म्हणजे कधीपर्यंत हे सगळं होऊ शकतं? वेट अँड वॉच. कारण काही गोष्टींना जो आवश्यक वेळ आहे तो लागतो, आणि काही रिझल्ट्स तुम्हाला दिसत आहेत, काही रिझल्ट्स तुम्हाला आणखी दिसणं बाकी आहे. तो येणाऱ्या भविष्यकाळामध्ये नक्कीच सकारात्मक गोष्टी तुम्हाला आणखी येताना दिसतील. कारण हे सगळं यश आदरणीय पवारसाहेबांनी अव्याहतपणे गेली 55-60 वर्ष जे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी, समाजकारणासाठी जे केलं, या सगळ्याचंही यश आहे. बावनकुळे म्हणतात की शेतकऱ्याच्या प्रश्नासंदर्भात पंतप्रधानांनी निर्यात बंदी उठवली, शेतकऱ्यांचा फायदा झाला. मग असे वेगळ्या, तुम्ही एका साईडला म्हणतात की शेतकऱ्यांचं नुकसान झालं, सरकारने विरोध केला, मग बावनकुळे अशी दिशाभूल का करतात? दिशाभूल करणं हे भारतीय जनता पक्षाचं नेहमीचं काम आहे. नागपूरच्या म्हणजे विदर्भातल्या संत्र्यांचं नुकसान हे कोणी केलं? कापसाला जेव्हा भाव मिळत होते तेव्हा ऑस्ट्रेलियावरून कापूस आयात करून कापसाचे भाव कोणी पाडले? सोयाबीनला 2014मध्ये 6,000 रुपये बाजारभाव मिळाला पाहिजे ही मागणी करणारा भारतीय जनता पक्ष 10 वर्ष सत्तेत असताना सोयाबीनला किती वेळा भाव मिळवून दिला? आज 2024मध्ये सोयाबीनचा भाव जेमतेम 3,800 ते 4,000 रुपये क्विंटल आहे. कांद्याला जे 2 डिसेंबरला 40-45 रुपये भाव मिळत होता, तो आज 10 ते 12 रुपयांनी कांदा विकावा लागतोय. हे पाप कोणाचं आहे? याचं उत्तर महायुतीच्या नेत्यांनी त्यांच्या उमेदवारांनी प्रचारात आल्यानंतर द्यावं. वैयक्तिक टीका वगैरे फार सोप्या आहेत, किंवा खोटी आश्वासनं फार सोपी आहेत. व्यक्तिगत सर्वसामान्य शेतकऱ्याचं तुम्ही ताटात माती कालवण्याचं पाप केलं आहे. कुठल्या तोंडानं, मला खरंच आश्चर्य वाटतं की कुठल्या तोंडानं हे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या दारात मत मागायला जात आहेत. म्हणजे लाखभर रुपयाची खतं घातली तर त्याच्यावर 18 रुपयाचा GST शेतकऱ्यांनी भरायचा, आणि यांनी 6,000 रुपये तोंडावर फेकायचे, सांगायचं आम्ही तुमचा सन्मान करतो. युरियाचा स्टॉक उपलब्ध आहे, शेतकऱ्यांना युरिया पाहिजे, पण माननीय पंतप्रधानांचा युरियाच्या गोणीवरचा फोटो कुणी हटवायचा आणि गोणी कुणी बदलायच्या, यासाठी शेतकऱ्यांना उन्हातान्हात ताटकात उभं राहावं लागतं. आणि माननीय प्रदेशाध्यक्ष जर अशी विधानं करत असतील तर माननीय प्रदेशाध्यक्षांची ही अशी विधानं अत्यंत दुर्दैवी आहेत. शेवटचा प्रश्न, पुण्याचे पालकमंत्री कुठे आहेत? कारण की जिल्ह्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे, चारा शिल्लक नाही आहे, पाणी अनेक ठिकाणी टँकर सुरू झालेले नाही आहेत, ज्या ठिकाणी झालेत त्या ठिकाणी टँकरचा सावळा गोंधळ पाहायला मिळतो. मग पालकमंत्री कुठे? म्हणजे माझी माननीय पालकमंत्र्यांनी ही कळकळीची विनंती आहे की विकासाच्या बाबत आपल्याविषयी कायम बोललं जातं, आणि आजची ही चारा टंचाईची परिस्थिती बघितली, पाणी टंचाईची परिस्थिती बघितली, तर या संदर्भात तात्काळ उपाययोजना होणं
गरजेचं असताना कदाचित जागा वाटपामधली जागा टंचाई ही त्यांना जास्त भेडसावती आहे, उमेदवार टंचाई ही त्यांना जास्त भेडसावती आहे, पण सर्वसामान्य जनतेला मात्र पाणी टंचाई भेडसावते, चारा टंचाई भेडसावते. याच्याकडे त्यांनी प्राधान्याने लक्ष द्यावं अशी एक नागरिक म्हणून माझी कळकळीची विनंती. आपल्यासोबत अमोल कोल्हे होते आणि त्यांनी या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलीत. सागर आव्हाड, साम टीव्ही, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.